आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली। लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। असणारी जी काही जिथं अतिवृष्टी पूरस्थिती झाली तिथल्या संदर्भामध्ये चर्चा झाली, तिथले पंचनामे करून तिथं अधिकाधिक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कसा दिलासा देता येईल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। त्याचबरोबर इतर विभागांचे विषय होते त्या संदर्भामध्ये साधारणपणे चर्चा ही झालेली आहे। त्याच्यामध्ये जे ESICचे जे काही रुग्णालय असतात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला। खरं तर काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये काही गैरसमज पसरवण्याचा हा साधारणपणे प्रयत्न आहे। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे। आणि साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही म्हणजे 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला। खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जे काही 2,000 का 2,500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते, 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याच्यापैकी हे 2,000-2,500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई ही केली जात असते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे, आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्तासुद्धा मिळण्यास सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींना आता मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळत आहेत आणि सध्या त्यांना खूप उशीर झाला होता या पैशांसाठी आणि हा जो काही निधी आहे हा तब्बल त्यांना 2 महिन्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। म्हणजेच की मेचा पूर्ण महिना गेला आहे, आता 25-26 तारीख आता आलेली आहे आणि तरी मार्च आणि एप्रिलचा महिना आता 22-20 तारखेपासून त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। म्हणजे किती मोठा विलंब त्या ठिकाणी झाला होता आणि आता सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आणि लागोपाठच मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याच्या लागोपाठच आता मेचा हप्तासुद्धा टाकण्यास सुरुवात केलेली आहे। याबाबतची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। खूप मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी, आता मे महिन्याचा हप्ता लवकरच वाटपाची सुरुवात होणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम टाकण्यात येणार आहे। अजूनही खूप साऱ्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे आणि त्यांचे हप्ते रखडलेले आहेत, परंतु ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे अशा सर्व बहिणींना आता मेचा हप्तासुद्धा मिळण्यास सुरुवात होणार आहे। लवकरच हा हप्ता निधी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे आणि या 1-2 दिवसांमध्ये सर्व निधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।